सो मुझे तेजस भोसले सर का रेफरेंस मिला। सो उनके गाइडलाइन में आके, उनके मेंटरशिप में आके मैंने अपना काम स्टार्ट कर दिया है। सो सरप्राइजिंगली विद इन द 6 days आई हैव जनरेटेड माय फर्स्ट इनकम। तेजस सर की हेल्प और गाइडेंस से, उनकी मेंटोरशिप से मुझे अपने बिज गुरुकुल में बहुत ही मेरे लिए इजी रहा वर्क करना। मी मेंटरशिपमध्ये वर्क करते तेजस सरांसोबत. सो ते खूप छान गायडन्स देतात, खूप छान ट्रेनिंग देतात. And now I was able to earn 50K per month. And this was possible only because of the trainings we get from this Gurukul, and especially possible from my mentor Tejas sir, who actually guided me and mentored me at every step of the journey in this Gurukul. आप तेजस के साथ कंटिन्यू करिए। उनका गाइडेंस और उनका सपोर्ट काफ़ी अच्छा है। तुमच्या हातात जर एक चांगल्या क्वालिटीचा स्मार्टफोन आहे आणि तुम्हाला कोणतंही मार्केटमध्ये हाय डिमांड असलेलं एक डिजिटल स्किल येत आहे, तर तुम्हाला कधीही जॉब करण्याची गरज नाहीये किंवा ऑफलाईन बिझनेस करण्याची गरज नाहीये. फक्त मोबाईल आणि इंटरनेट किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट यांचा वापर करून तुम्ही घर बसल्या पाहिजे तितक्या इन्कम करू शकता. नमस्कार, मी तेजस भोसले. मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. 10 पेक्षा जास्त वर्षाचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे माझा आणि आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त लोकांना मी ऑनलाईन इन्कम करायला शिकवलेलं आहे. तुम्ही जॉब करत असाल, तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम हवा आहे, स्टुडंट असाल, शिकता शिकता तुम्हाला पॉकेट मनीसाठी एक्स्ट्रा इन्कम हवा आहे, किंवा हाऊसवाईफ असाल, एज्युकेटेड आहात पण घरच्या जबाबदारीमुळे तुम्हाला बाहेर पडता येत नाही, त्यामुळे घरी बसल्या बसल्या एक्स्ट्रा इन्कम हवा आहे, तर याचं पूर्ण सोल्युशन तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत भेटणार आहे. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. बिझनेसविषयी माहिती देण्याच्या आधी मी तुम्हाला माझं पर्सनल रिझन सांगतो की मी जॉब सोडून एक ऑनलाईन बिझनेस का स्टार्ट केला. जॉब करत असताना मला नेहमी वाटायचं की मी महाराष्ट्रातला कुठेतरी बँगलोर वगैरे ठिकाणी जॉब करतोय. माझं कुटुंब माझ्यापासून लांब आहे, माझे आईवडील माझ्यापासून लांब आहेत आणि मला जास्तीत जास्त टाइम माझ्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायचा होता, माझ्या होणाऱ्या मुलांसोबत स्पेंड करायचा होता. आणि म्हणूनच मी डिसिजन घेतला की जॉब सोडायचा आणि वर्क फ्रॉम होम किंवा घरून काहीतरी करायचं. आणि आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये, 4G 5Gच्या युगामध्ये हे शक्य आहे. तुमच्याकडे फक्त एक असं एखादं स्किल पाहिजे जे मार्केटमध्ये गरजेचं आहे आणि त्याचा वापर करून तुम्ही 2 प्रकारे इन्कम करू शकता. एक आहे फ्रीलान्सिंग आणि दुसरं आहे ॲफिलिएट मार्केटिंग. दोन्हीचा अर्थ मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा फ्रीलान्सिंग म्हणजे काय ते समजून घेऊया. आता फ्रीलान्सिंगचा एकदम सोपा अर्थ सांगायचा झाला तर फ्री आणि लॅन्सिंग म्हणजे तुम्ही एकदम मुक्तपणे तुम्हाला हवं तेव्हा हवं त्या गोष्टीवरती हवं त्या व्यक्तीसोबत काम करत आहात आणि हवा तेवढा इन्कम कमवत आहेत. एवढं सोपी त्याची डेफिनेशन आहे. मग आता फ्रीलान्सिंग कसं करायचं, तर मार्केटमध्ये जे स्किल डिमांडमध्ये आहे, डिजिटल स्किल, फॉर एक्झाम्पल व्हिडिओ एडिटिंग झालं, फेसबुक ॲड, गुगल ॲड, कंटेंट रायटिंग, कॉपी रायटिंग, या सगळ्या स्किलचा तुम्हाला अर्थ जरी माहित नसला तरी काय हरकत नाही. सगळं काही तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवलं जाणार आहे. तुम्ही फक्त एक माहिती घ्या की कोणतं एखादं डिजिटल स्किल ज्याचा वापर करून आपण ऑनलाईन काम करू शकतो. असं एक जरी स्किल तुम्ही मास्टर केलं तर आयुष्यभर त्याच्यातून पैसे कमवू शकता. फक्त स्किल मार्केटमधलं हाय डिमांडमधलं असायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त चार्ज कसं करायचं किंवा क्लायंट कशी शोधायचे त्याचं शिक्षण घ्यायचं. हे जर केलं तर तुम्ही घरच्या घरी फक्त लॅपटॉप आणि इंटरनेट किंवा मोबाईल किंवा इंटरनेट यांचा वापर करून ऑनलाईन इन्कम कमवू शकता. आता दुसरा इन्कम सोर्स आहे ॲफिलिएट मार्केटिंग, जे आपण फ्रीलान्सिंग करता करू शकतो किंवा कोणत्याही एखादं स्किल शिकता करू शकतो. ॲफिलिएट मार्केटिंगचा सगळ्यात सोपा अर्थ तुम्हाला सांगतो. ॲफिलिएट मार्केटिंगला बऱ्याच लोकांनी नेटवर्क मार्केटिंगशी जोडून खूप बदनाम केलेलं आहे आणि सगळ्या लोकांना असं वाटतं ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे मेंबर जोडायचे आणि लोकांना कोर्स विकायचे किंवा साखळी तयार करायची. तसं काही नाही. ॲफिलिएट मार्केटिंगचा सगळ्यात सोपा अर्थ म्हणजे, फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या दुकानातून जिथे तुमचा मित्र कामाला आहे तिथून त्याच्या ओळखीने डिस्काउंटमध्ये टीव्ही घेतला आणि घरी लावला. आता आजूबाजूचे तुमचे पाहुणे रावळे किंवा गेस्ट जे आहेत, अपार्टमेंट मधले लोक आहेत, त्यांनी येऊन तुमच्या घरातला टीव्ही पाहिला आणि म्हटले की तुमच्या ओळखीने आम्हाला सुद्धा एखादा टीव्ही मिळून द्या. आता तुमच्या ओळखीने तुम्ही असे 10-15 टीव्ही वेगवेगळ्या लोकांना रेफर केले किंवा सांगितले की तुम्ही या दुकानातून डिस्काउंटमध्ये माझं नाव सांगून हे टीव्ही घ्या. तर आता समोरच्याचा काय फायदा झाला, तुमच्या ओळखीमध्ये समोरच्याला डिस्काउंटमध्ये टीव्ही भेटला. त्या दुकानाचा फायदा काय झाला की तुमच्यामुळे 10-15 टीव्ही त्यांचे विकले गेले. आणि तुमचा फायदा काय झाला तर दुकान काय म्हणेल की आमचं मार्केटिंग, ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च वाचला, शोरूमचा खर्च वाचला आणि आमचे 10-15 टीव्ही तेजसने विकलेत किंवा त्याच्या शब्दावरती विकले गेलेले आहेत, तर आम्ही प्रत्येक टीव्ही मागे तेजसला काही ना काही कमिशन देऊ. आता मी समजा 15 टीव्ही रेफर केलेले आहेत. असे एका टीव्ही मागे मला 5,000 जरी भेटले तरी 15 × 5 75,000 रुपये फक्त बोलण्याचे पैसे झाले. जी चांगली गोष्ट मी स्वतः वापरतो आहे ती मी इतरांना सांगितली की चांगली आहे, तुम्ही सुद्धा घेऊ शकता आणि जे गरजू आहेत त्यांना, बरं का, आणि त्याच्या बदल्यात मला कमिशन भेटलं. याच्यामध्ये ना समोरच्याचं नुकसान आहे, ना माझं नुकसान आहे, ना कंपनीचं नुकसान आहे. याला म्हणतात ॲफिलिएट मार्केटिंग.
याचाच अर्थ काय, ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे तुम्हाला कोणाच्या मागे लागायचं नाहीये किंवा कोणाला कन्व्हिन्स करायचं नाहीये. तुम्हाला फक्त जो गरजू व्यक्ती आहे त्यांनी तुम्हाला स्वतःहून कॉन्टॅक्ट केलेला आहे त्याला फक्त योग्य गायडन्स करायचं आहे आणि त्याला कोणतंही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जी त्याला गरजेची आहे ती रेफर करायची. आणि तुम्ही रेफर केल्यामुळे समोरच्याचा फायदा होतो की त्याला ते डिस्काउंटमध्ये भेटतं, चांगल्या क्वालिटीचं भेटतं, 4 ठिकाणी त्याला फिरावं लागलं नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या कंपनीचाही फायदा होतो, त्यांचा मार्केटिंगचा ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च वाचला आणि तुमचा काय फायदा, तर तुम्हाला कमिशन भेटतं. हा सगळ्यात रिस्क फ्री बिझनेस आहे जो ऑनलाईन आपण करू शकतो. मी स्वतः हा बिझनेस करतो आणि आजपर्यंत मी 5 लाखापेक्षा जास्त इन्कम याच्यातून कमवलेला आहे. आता तुम्ही म्हणाल तेजस हे सगळं ठीक आहे, पण सगळ्यात शेवटी काय येतं की आम्हाला एखादं हाय डिमांड मधलं डिजिटल स्किल शिकावं लागेल. आता आमच्या जॉबमुळे किंवा कॉलेजमुळे किंवा घरच्या कामामुळे आम्हाला कुठेही क्लास लावायला वेळ नाही आणि क्लासची फी सुद्धा आम्हाला परवडत नाही. म्हणजे तुम्ही साधं स्टॉक मार्केट शिकायला जरी कुठे गेला चांगल्या ठिकाणी तर कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये त्याची फी असते. डिजिटल मार्केटिंग कुठे शिकायला गेला तर लाखामध्ये त्याची फी असते, चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकत असाल तर. मग आता शिकायचं कुठे? त्यासाठी बेस्ट सोल्युशन काय आहे? ऑनलाईनच शिका. ऑनलाईनच बिझनेस करत असाल तर ऑनलाईन शिका. त्यासाठी एक विश्वासू प्लॅटफॉर्म आहे जो मी स्वतः वापरतो, जिथे मी स्वतः स्किल शिकलेलो आहे आणि तिथून मी ते स्किल शिकून 2 इन्कम सोर्स तयार केलेले आहे. इनफॅक्ट 3 इन्कम सोर्स, तिसरा मी तुम्हाला सांगणार आहे. तर 2 इन्कम सोर्स म्हणजे कोणते? फ्रीलान्सिंग आणि ॲफिलिएट मार्केटिंग. तर मित्रांनो, हाच आहे तो प्लॅटफॉर्म ज्याचं नाव आहे बिझ गुरुकुल प्रायव्हेट लिमिटेड. बिझ गुरुकुल हा एक गव्हर्नमेंट रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही स्वतःही चेक करू शकता गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती की हा रजिस्टर्ड आहे की नाही. 150 पेक्षा जास्त देशांमध्ये हा प्लॅटफॉर्म कामाला आहे आणि इथे आपल्याला सगळे हाय डिमांड मधले स्किल्स शिकायला भेटतात. तुम्ही कोणतेही टॉपचे इन्फ्लुएन्सर बघा, अंकुर वारिकू एक टॉप युट्यूबर आहे, रितेश अग्रवाल ओयोचा फाउंडर आहे, आयुष्मान पंडिता एक फ्रीलान्सिंग मधला एक टॉपचा माणूस आहे. हे सगळे लोक या प्लॅटफॉर्मशी जोडले गेलेले आहेत. आणि इथे कोणते स्किल शिकायला भेटतात बघा, फ्रीलान्सिंग आणि ॲफिलिएट मार्केटिंग सगळं काही इथे शिकायला भेटतं. इथे वेगवेगळे कोर्सेसचे बंडल आहेत. जर तुम्ही वर पाहायला गेलं तर इथे बघा, मार्केटिंग मास्टरी सगळ्यात छोटा आणि सगळ्यात स्वस्तातला बंडल. इथे एक स्किल शिकायला भेटतं तुम्हाला, 15 तासाचं इथे शिक्षण आहे. ब्रँडिंग मास्टरी, इथे तुम्हाला 9 स्किल शिकायला भेटतात, 9 कोर्सेस आहेत, 67 तासाचं इथे शिक्षण आहे. ट्रॅफिक मास्टरी, इथे 19 स्किल तुम्हाला शिकायला भेटतात, 117 तासाचं इथे शिक्षण आहे. इन्फ्लुएन्स मास्टरी, इथे 28 स्किल तुम्हाला शिकायला भेटतात, 171 तासाचं शिक्षण आहे. फायनान्स मास्टरी, इथे 36 स्किल तुम्हाला शिकायला भेटतात, 200 पेक्षा जास्त तासाचं इथे शिक्षण आहे. आणि बिझनेस मास्टरी, इथे 47 स्किल तुम्हाला शिकायला भेटतात, 220 तासाचं इथे शिक्षण आहे. आता आपण पाहूयात की प्रत्येक पॅकेजमध्ये आपल्याला काय शिकायला भेटतं. आता मार्केटिंग मास्टरीमध्ये इथे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की इथे बेसिक डिजिटल स्किल जे आहेत म्हणजे वेबसाईट डेव्हलपमेंट वगैरे हे शिकवलं जातं. त्यानंतर ब्रँडिंग मास्टरीमध्ये काय शिकवलं जातं की तुम्हाला जर सोशल मीडियावरती स्वतःचा पर्सनल ब्रँड बनवायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड सगळे कोर्सेस इथे आहेत. ट्रॅफिक मास्टरीमध्ये जे फ्रीलान्सिंगशी रिलेटेड जे टॉप हाय डिमांडमधले स्किल आहेत ते शिकवलेले आहेत. तर फेसबुक ॲड झालं, गुगल ॲड झालं किंवा बेसिक इंस्टाग्राम मास्टरमाइंड सगळं शिकवलेलं आहे. इन्फ्लुएन्स मास्टरी सगळ्यात उपयोगाचा कोर्स आहे, कारण की जर तुम्हाला सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर बनायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड सगळं नॉलेज इथे दिलेलं आहे. आणि फायनान्स मास्टरीमध्ये स्टॉक मार्केट एकदम बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत शिकवलेलं आहे. त्याचा वापर करून आपण आपलं पैशाचं मॅनेजमेंट आणि पैशाची गुंतवणूक ती सुद्धा उत्तम प्रकारे करू शकतो. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना, माझा तिसरा इन्कम सोर्स तो हाच आहे, स्टॉक मार्केट. ऑनलाईन मी जो काही पैसा कमवतो तो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून अजून वाढवतो. सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्ही जितकं मोठं पॅकेज घेता तेवढे जास्त स्किल तुम्हाला शिकायला भेटतात आणि तेवढा जास्त ॲफिलिएट इन्कमही भेटतो. आणि शिवाय तुम्ही जेवढं वरचं पॅकेज घेता त्याच्या खालचे सगळे पॅकेज तुम्हाला फ्री भेटतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही फायनान्स मास्टरी घेतलं तर तुम्हाला इन्फ्लुएन्स मास्टरी, ट्रॅफिक मास्टरी, ब्रँडिंग मास्टरी, मार्केटिंग मास्टरी हे सगळे फ्री भेटणार आहे. तुम्ही म्हणाल तेजस इथे हे सगळे रेकॉर्डेड कोर्सेस आहेत, पण माझे काही डाऊट असेल तर मी ते कसे विचारायचे. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथे सगळे रेकॉर्डेड कोर्सेस जरी असले तरी लाईव्ह ट्रेनिंगसुद्धा असतात. बिझ गुरुकुलतर्फे तुम्हाला एक रिलेशनशिप मॅनेजरसुद्धा भेटतो आणि शिवाय त्यांचा एक कस्टमर सर्व्हिस नंबरसुद्धा आहे, तिथूनही तुम्ही गायडन्स घेऊ शकता. आणि यासोबतच तुम्ही माझ्यामार्फत जर इथे ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला माझी मेंटरशिप फ्री भेटते. आता तुम्ही म्हणाल तेजस ठीक आहे, बिझनेस काय आहे ते लक्षात आलं आणि काय शिकायचं आहे ते लक्षात आलं, कुठे शिकायचं आहे ते लक्षात आलं, पण एवढे पॅकेज तू दाखवले त्यातलं बेस्ट पॅकेज कोणतं आहे आणि कोणत्या पॅकेजपासून आपण सुरुवात करू शकतो. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही कोणत्याही पॅकेजपासून सुरुवात करू शकता. कोणत्याही पॅकेजमध्ये एनरोल करून तुम्ही फ्रीलान्सिंग आणि ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. डिपेंड्स की तुम्ही जेवढं मोठं पॅकेज घेता तेवढे जास्त स्किल तुमच्याकडे असतात शिकण्यासाठी आणि तेवढं जास्त ॲफिलिएट इन्कम आपण कमवू शकतो.
तर या पॅकेजचे प्राइजेस आणि कोणत्या पॅकेजमधून किती ॲफिलिएट इन्कम भेटतो त्याची माहिती तुम्हाला हवी असेल तर एकदा माझ्यासोबत कॉलवरती कनेक्ट करावं लागेल. तुमच्या गरजेनुसार मी पॅकेज तुम्हाला ठरवून देईल, तुमच्या बजेटनुसार तुम्हाला ठरवून देईल पॅकेज, किंवा तुम्हाला जे स्किलची आवड आहे त्याच्यामुळे तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सजेस्ट करेन. फक्त एकदा माझ्यासोबत कॉलवरती कनेक्ट व्हा, मी तुम्हाला पुढची माहिती देईल. आता हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर तुमच्या मनातले जवळपास 80 ते 90% जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला भेटली असतील. आणि अजूनही जर तुम्हाला असं वाटत असेल की मी हा ऑनलाईन बिझनेस करायला पाहिजे की नाही, फ्रीलान्सिंग करायला पाहिजे की नाही, ॲफिलिएट मार्केटिंग करायला पाहिजे की नाही, तर स्वतःला 3 प्रश्न विचारा. तुम्हाला खरोखर ऑनलाईन इन्कमची किंवा एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे की नाही. तुम्ही जर जॉब करत असाल तर जॉब करता करता तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम हवा आहे का, किंवा एक दिवस जॉब सोडून स्वतःच्या फॅमिलीसोबत टाईम एन्जॉय करता करता तुम्हाला इन्कम कमवायचा आहे का. तुम्ही स्टुडंट असाल तर स्वतःला विचारा की तुम्हाला शिकता शिकता एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे का. तुम्हाला एक्स्ट्रा स्किल भेटतील, एक्स्ट्रा सर्टिफिकेट भेटतील, त्याचा फायदा तुम्हाला जॉबला होईल का. किंवा आता आजकाल तर रिसेशन एवढं मोठं वाढलं आहे की जॉबच भेटत नाही. तर या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे काही उत्तर आहे का. तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तर तुम्ही स्वतःला विचारा की तुमच्याकडे जर इन्कम आला तर घरामध्ये तुमचं स्थान वाढेल का, तुम्हाला एक स्वातंत्र्य भेटेल का, फ्रीडम भेटेल का, एक सेल्फ रिस्पेक्ट भेटेल का. जर या सगळ्याचं उत्तर हा असेल तर डेफिनेटली तुम्हाला ऑनलाईन इन्कमची किंवा ऑनलाईन बिझनेसची फार गरज आहे. आता लास्टली तुम्ही म्हणाल की खरोखर बिझ गुरुकुल या प्लॅटफॉर्मवरती येऊन लोकांनी पैसे कमवलेले आहेत का, इथे लोकांना सक्सेस भेटलेला आहे का. तर माझा हा व्हिडिओ संपल्यानंतर लगेचच तुम्हाला इथे बिझ गुरुकुल प्लॅटफॉर्मवरती वर्षाला करोड कमवलेल्या लोकांच्या सक्सेस स्टोरीज आहेत. जर ते करू शकतात तुम्ही सुद्धा करू शकता, आणि मी ऑलरेडी ते करतोय. तर डेफिनेटली तुम्हाला जर खरोखर एक स्वतःची लाईफ चेंज करायची असेल, एक ऑनलाईन इन्कम पाहिजे असेल तर बिझ गुरुकुल एक बेस्ट ऑप्शन आहे. त्याचा तुम्ही नक्की विचार करू शकता. आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला पुढचं गायडन्स करणार आहे. आता पुढचे व्हिडिओ पहा. यार जब मुझे सेकंड बेबी हुआ तो मुझे फील होने लगा कि मैं अपने बच्चों को टाइम ही नहीं दे पा रही. तो मैंने बिज़ गुरुकुल ऑर्गेनाइजेशन के बारे में देखा, उसके लिए मैंने डीप सर्च की. तो मैंने मार्च तक इतना कुछ सीखा कि अप्रैल में जाके तो मेरी लाइफ बिल्कुल ही चेंज होगी. जितना मैं एक साल में कमाती थी उतना मैं अप्रैल में ही कमा चुकी थी. सितंबर तक तो मैंने 90 लाख प्लस जनरेट कर लिया और अभी तक 1 करोड़ से ज़्यादा कर चुकी हूँ. तो मेरे पास पैसे नहीं थे क्योंकि मिडिल क्लास फैमिली से बिलोंग करता हूँ. देन मैं तलाश कर रहा था एक ऐसे प्लेटफॉर्म की जहाँ पे मेरा फ्यूचर भी सिक्योर हो, मुझे करियर भी दिखे. देन मुझे पता चला बिज़ गुरुकुल के बारे में. मैंने बिज़ गुरुकुल में इनरोल किया एंड पहले दिन इनरोल किया एंड पहले ही दिन मेरी अर्निंग 20,000 थी. जब पहले ही दिन मेरी अर्निंग हुई तो थोड़ा सा मोटिवेशन मिला. देन मैं वर्क करता गया एंड अभी फिलहाल 65 लाख रुपीस मैं कमा चुका हूँ. इंस्टाग्राम रील स्क्रॉल कर रहा था, एक पर्सन की मुझे रील नजर आई और उस पर्सन की उम्र थी 18 साल और महीने का 2 से 3 लाख रुपए बना रहा था. तो मैंने उसकी प्रोफाइल देखी, अच्छे से स्टडी किया, उसको मैसेज किया और एक फिर वीडियो देखी तो जो थी अपने बिज़ गुरुकुल के ऊपर. और जब मैंने उसको समझा और मैंने 24 घंटे के अंदर डिसीजन बना लिया कोर्स बाय करने का. अच्छे से ट्रेनिंग सिस्टम को फॉलो किया, समझा कि कैसे काम करना है, कैसे ग्रो करना है और अभी तक लगभग 6 मिलियन से ज्यादा कमा चुका हूँ. बिज़ गुरुकुल से ऊपर कुछ भी नहीं है. Like any mother, I also wanted to restart my career. I have a 4-year-old daughter. Everyone was asking me, what skills you have? That time I realized, okay, I'm outdated. I have to upskill myself before even I could search for any work opportunity. Then I started for a platform to teach me some skills. That's how I figured out Biz Gurukul. The first thing is my friends and relatives. They were like, what are you doing here? But the same friends and family, they're coming to me and asking me, please teach me the same content creation. I also want to do the same thing. If you're a mother who's looking for work from home, if you're anyone who wants to upskill yourself, this is the right platform for you.